नमस्कार मंडळींनो, आज मी तुमका दाखवत आहे गाजराचं हलवो सगळ्यांच्या आवडीचं असो. सध्या आता हिवाळो चालू आहे आणि बाजारात भरपूर अशी गाजरा इलेली असत. तर चल म्हटलं तुमका गाजराचं हलवो दाखवूया. त्यासाठी ही बघा मी अशी गुलाबीसर अशी लांबडी अशी गाजरा असतात ना, तर ती आणलं आहे आणि ती अशी स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यानंतर त्याची अशी पुढचा आणि मागचा टोक असा कापून घेतलं आहे. आणि ह्यो हलवा ना ह्यो आज मी मस्तपैकी असो एकदम टेस्टी बनवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमका समजात की हलवं इतकं स्वादिष्ट कसं काय होऊ शकता. आणि तुमका खरं सांगताय, गाजराचं हलवं म्हटलं ना तर माका तर मुळीच आवडत नव्हतं. पण ह्यो मी जो बनवलं आहे ना, ह्या पद्धतीत जर तुम्ही बनवशाल ना तर, आणि माझी तर आता फेवरेट डिश झाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण बनवून बघा. तुमका जर आवडत नसाल तर तुमका ह्यो आजपासून आवडाक लागत, कारण माझी तरी फेवरेट डिश बनली आता. आणि मी आता नक्की, नाही तर मी गाजराचा हलवा बनवत नसायचं आहे, कारण तो आवडत नसायचो. कारण माका कोणी बनवून दिलं नव्हतं ना, तर एवढ्या खास पद्धतीत बनवलेलं नव्हतं असं. त्याच्यामुळे माका असं वाटायचं काय तर गाजराचं हलवं खातात असं आवडीने एवढी लोका. तर मी आज तो एक मस्तपैकी वेगळ्या पद्धतीत बनवलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रकारे बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमका कसं वाटलं ही रेसिपी. आणि मंडळींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन बघत असाल तर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझं चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुमका माझे असेच नवनवीन रेसिपीज तुमका बघूक मिळतील. कोकणातले पारंपरिक पद्धतीतले किंवा युनिक रेसिपीजसुद्धा मी चॅनलवर अपलोड करत असतं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ लगेच आणि चॅनल माझं लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग हे बघा, अशा प्रकारे मी हे ना आपलं बटाटे सोलायचं जो पिलर असतं ना, ते ना सगळे असे तासून घेतलं आहे. आणि गाजरा एकदम फ्रेश आणायची, म्हणजे ना हलव्याक एकदम छान अशी टेस्ट येता. आणि आणल्याच करून टाकायचं फ्रेश असतानाच, फ्रीजमध्ये ठेवून वगैरे करू नको तुम्ही, त्याच्यामुळे त्याची टेस्टमध्ये बदल होता थोडं. तर इथे मी सर्व गाजरांची अशी सालं काढून घेतलं आहे. आणि सालं अशी लांब एक काठीसारखी असल्यामुळे ना, आणि कडक ती गाजरा, त्याच्यामुळे व्यवस्थित साला पटकन निघतात. हे बघा. आणि ह्याच्यासाठी मी बारीक किसणी वापरणार आहे, मोठी किसणी नाही वापरणार आहे. बारीक किसणी वापरल्यामुळे काय होता की मस्तपैकी बारीक असं किस येता आणि तो छान असं मिक्स होऊन जाता हलव्यामध्ये, दाताखाली असं जास्त असं लागत नाही. तर आता इथे मी सर्व गाजरांचं सोलून घेतो आहे गाजरं आहे. आणि त्याच्यानंतर मी आता तो किस बनवणार आहे. सोलल्यानंतर पण तुम्ही एकदा पाण्यातनं काढून घ्या ती गाजर. तर आजची रेसिपी आहे ना एकदम भारी बनणार आहे. तुमका व्हिडिओमध्ये पुढे पुढे समजतच की मी त्याच्यामध्ये काय काय वस्तू वापरला असं आहे, जेणेकरून एकदम अशी काय म्हणतात ते का अशी राजेशाही किंवा अशी एकदम राजभोग वगैरे असं क्वालिटी असतं ना हलव्या म्हणजे स्वीट्समध्ये, तशा असं क्वालिटी वालं हलवं गाजराचं हलवं झालं. तर हे बघा, मी अशी छोटी किसणी होती माझ्याकडे, तर त्याच्यावर मी असं बघा किती छान एकदम हाताक असं ना भारी लागत होतो किस. तसं मी व्यवस्थित सगळं किसून घेत आहे. आणि किसताना जरा सावधगिरीने, नाही तर अंगठो लगेच किसणीवर जाऊ शकता. किसणीक तर माझ्या चांगली धार होती, त्याच्यामुळे पटापट असं व्यवस्थित किस बनवून घेतलं आहे मी. आणि किती एकदम गुलाबीसर दिसता ना. आणि हलव्यासाठी ना अशीच गाजरं आणायची असतात. हे बघा किती मस्त असं मध्ये मध्ये त्याचं पिवळं कलर दिसता, ऑरेंज, पिवळं, व्हाईट आणि मस्तपैकी गुलाबी कलर दिसता. आता मी कढई घेतली आणि ही जाडबुडाची कढई घेतली आहे मी, स्टीलची. कारण कसा पातळ घेतला ना तर ते करपू शकतं खाली, त्याच्यात मी साजूक तूप टाकून घेतलं आहे. आणि आपल्याला आता ह्या तुपावर ना हे किस आपण गाजराचा जो बनवून घेतला ना तो
व्यवस्थित परतवून घेऊ जा. इथे मी गॅस जरा फुल केला आहे. हे बघा, आता मी ह्याच्यावर कीस टाकणार आहे. किती छान कलर येला ना. आता मी गॅस जरा कमी केला आहे आणि हे बघा असं मस्त की परतवून शिजवून घेणार आहे. म्हणजे गाजराच्या वाफेवर ना बऱ्यापैकी तो कीस शिजलो जातं, म्हणजे असं तळलं जातं तुपामध्ये. आणि आता कलर बघा आपोआप चेंज झाला गाजराचं. आणि आता त्याचा ऑरेंज आणि पिंक असं मिक्स कलर येतलो. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघशालच कसं कलर ना भारी एकदम मजाच येली बनव. तर इथे मी थोडा वेळ मका कीस भाजूचं होतं तोपर्यंत मी हे बघा काजू आणि बदामचं ना असं मस्तपैकी क्रश बनवून घेतलं. असे जाडसरच ठेवलं आहे, कारण ते पण मस्त लागतात खाताना. तर ते पण जरासे असे भाजून घेते. आणि ह्याच्यात मी रोस्टेड काजू वापरले, त्याच्यामुळे तुमका असं मध्येच कुठेतरी काळं टिपको दिसात तर तुम्ही म्हणशाल ह्या काळा काय टाकलं ना मध्ये. तर तसं नाही, ते भाजलेले काजू आहेत त्याचं कदाचित काळं टिपको वगैरेच दिसू शकता तुमका. अशा प्रकारे व्यवस्थित जरा तर हे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत ना ते पण जरा परतून घेतले. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1.5 कप दूध टाकून घेतलं आहे. हे बघा किती छान. आता दुधात पण बघा कसं कलर लगेच असं कलर उतरलं, येल्लो कलर दुधाचं झालं. म्हणजे आपल्या ज्या हलव्याचं गाजराचं कीस आहे ना त्याचं कलर दुधात उतरलं. पहिला मी 1 कप दूध टाकलं आहे आणि आता मागून मी परत अर्धा कप असं दूध टाकून घेतलं आहे. आणि आता आपला गॅस जरा फुलच ठेवचा, नाही तर खूप वेळ लागू शकता दूध आटूसाठी. आणि हे सगळं दूध आपल्या आटवून घेऊचा हलव्यामध्ये. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतास किती व्यवस्थित कढई अजिबात चिकटत नाही. एकदम असं मस्त जिथल्या तिथे असं वाफेवर ना फुल गॅसमध्ये दूध आपलं आटता. आणि त्याच्यामध्ये गाजराचं कीस आहे ना तो पण आतल्या आत शिजून येता. हे बघा इथे ऑलमोस्ट बराचसा दूध सगळं मी आटवून घेतलं आहे. आणि आता त्याच्यात मी अर्धी वाटी साखर टाकून घेतलं आहे. आणि साखर पण आता आपल्याक चांगली वितळवून घ्यायची आहे. पूर्ण सुकवली असते ना तर साखर वितळाक जरा टाईम लागलो असतं, म्हणून मी जरासं दूध आटूचं असतानाच मी त्याच्यात साखर टाकून घेतलं आहे. आणि ह्याच्यात आता मी एक ना मेन इन्ग्रेडियंट टाकणार असं आहे, तो म्हणजे मी त्याच्यात आपण जी साय काढून ठेवतो ना दुधाची तूप काढूसाठी, तर ती साय आहे ना ती मी मिक्सरात लावून घेतले. त्याच्यावर त्याचा लोणी तयार झाला. आणि ता दूध आहे ना ता मी ह्याच्यात ॲड करणार असं आहे, जेणेकरून ते का अजून असं खव्या टाईपमध्ये ना स्वादिष्ट असं चव येतली या. हे बघा इथे मी या लोणी साईचं लोणी आहे, या ताकातला नाही या. आणि त्याच्यात दूध होता ता टाकलं आहे मी. हे मिक्सरला लावून घेतलं होते मी साय ती. तर इथे तुम्ही कंडेन्स मिल्कचा सुद्धा वापर करू शकतास हां. तर आता यात लोणी टाकल्यामुळे आपल्या मिश्रणात ना थोडंसं असं फेसाळपणा येलेलं असा. तर आपल्याला सगळा व्यवस्थित कढवून घ्यायचा, कारण आपण लोणी जेव्हा तापवतो तेव्हासुद्धा असंच ते का उकळी येतात. आणि इथे मी थोड्याशा दुधामध्ये केशर भिजत ठेवले होते, तर आपण मी आता त्याच्यात ॲड करते. म्हणजे आपल्या हलव्यात मस्तपैकी ड्रायफ्रूट्स, गाजर आणि केशरचं फ्लेवर येतलं. हे बघा इथे मस्तपैकी आपला असा घट्टसर होईपर्यंत आपल्या मिक्स करून घ्यायचं आता. आणि शेवट मी फक्त त्याच्यात आता ही थोडीशी चिमटीभर किंवा 2 चिमटी म्हणा वेलची पावडर टाकणार आहे. आणि आपलं आता हलवं तयारच झालेलो असा. आणि तुमका काय सांगू, याची टेस्ट इतकी भारी झाली ना, मस्तच. तर तुम्ही माझी नक्की तुमका रिक्वेस्ट असा की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं तुमचं हलवं. कारण माझी तर नावडीची डिश एकदम फेवरेट झाली आहे ही. आणि आता इथून पुढे मी दरवर्षी गाजराचं हलवं करणार.
तर हे बघा आता आपलं हलवा ना कडा सोडता साईडने, त्याच्यामुळे तो ऑलमोस्ट झालेलं जातात. त्यानंतर हे बघा किती छान दिसतं ना. तर मंडळींनो, माझ्या चॅनलवर जर तुमका परत एकदा सांगते, जर तुम्ही नवीन असाल बघत असाल तर आपण कसा फक्त स्क्रोल करतो आणि पुढे जातो, तर तसं न करता तुम्ही एक सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमका असेच मस्त मस्त व्हिडिओज बघूक मिळतील. चला तर मग बाय बाय. थँक्यू.